नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. खरं तर ई-KYC संदर्भात ई-KYC केलेल्या लाडक्या बहिणींना, ज्यांनी अद्यापही ई-KYC केलेलं नाही, अशा लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी मिळणार का? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. आणि अशाच प्रकारे सर्वप्रथम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ई-KYCसाठी पुन्हा संधी मिळणार का? देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. ज्या महिला सर्व निकषामध्ये बसतात पण फक्त ई-KYC न केल्यामुळे त्यांचे पैसे बंद झाले आहेत, त्यांच्यासाठी एक सकारात्मक बातमी आहे. माहितीनुसार सरकार अशा खऱ्या आणि पात्र महिलांना ई-KYC करण्यासाठी पुन्हा एक संधी देण्याचा विचार करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुमच्या मते ई-KYC पोर्टल हे लवकर पुन्हा सुरू व्हायला हवे का? आणि तुमच्यापैकी ज्यांचं ई-KYC राहिलेलं आहे त्यांनी देखील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं नाव या ठिकाणी व्यक्त करणं गरजेचं आहे. तुमचे या योजनेचे पैसे अजूनही नियमित येत आहेत का? हो असेल तर हो, नाही असेल तर नाही, असं कमेंट करणं गरजेचं आहे. खरं तर बऱ्याच लाडक्या बहिणींनी 31 मार्च 2026 पर्यंत ई-KYC केलेलं होतं, परंतु डोंगराळ भागामध्ये नेटच्या सुविधा, अपुऱ्या सुविधा या ठिकाणी असल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी या ई-KYC प्रक्रियेपासून वंचित असल्याचं देखील सरकारच्या वतीने या ठिकाणी दृष्टीस आलेलं आहे. परंतु 31 मार्च नंतर 30 एप्रिलपर्यंत देखील या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेला आहे, अशी माहिती देखील आपल्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता तुम्हाला काय वाटतोय, जसं की ई-KYCसाठी पुन्हा संधी मिळायला पाहिजे का नाही, हे नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. व तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत व आता मे महिन्यामध्ये 23वा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लाईव्ह अपडेट देत ही अपडेट दिलं गेलेलं आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे. ई-KYC संदर्भात या ठिकाणी तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया तितकंच या ठिकाणी मोलाचं आणि महत्त्वाचं मार्गदर्शन ठरणार आहे. आणि अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.